नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण तुम्हाला एक सिंपल स्ट्रॅटेजी सांगणार आहे, सिंपल पद्धत सांगणार आहे, ज्याच्यामुळं तुम्हाला समजेल मार्केटचे ट्रेंड कुठल्या दिशेनं जाऊ शकतं आहे. तर मार्केट अप साईडचं मूव्हमेंट करू शकतं आहे की डाऊन साईडचं मूव्हमेंट करू शकतं आहे, हे तुम्हाला समजण्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला सांगणार आहे, जे की ऑलरेडी अगोदर पण सांगितलेलं आहे मी. आणि ते म्हणजे ऑप्शन चेनबद्दल. तर ऑप्शन चेनबद्दल अजून एक सोपं पद्धत तुम्हाला सांगणार आहे, की त्याच्या ह्याच्यातून आपण समजणार ओके की मार्केट कुठल्या साईडला मूव्हमेंट करू शकतं. तर आता तुम्हाला सिंपल काय सांगायचं, तर या ठिकाणी जर आपण बघितलं आहे ओके, तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर इथं ऑप्शन चेन, एक मिनिट थोडंसं ओके. तर आता इथं बघा, आपल्याला काय करायचं आहे, सर्वात आधी इथं चार्टवर बघू शकताय आपण, इथून जे मूव्हमेंट झालेलं आहे, ते अपसाईडला झालेलं आहे. मग हे कसं आहे, मार्केट ज्यावेळेस ओपन झालं सकाळी, तर तिथून मार्केट थोडंसं साईडवेज टाईप होतं, डाऊन साईड आलं, इथपर्यंत आलं, एकूण शेवटीला पूर्ण डे लो जे मारलेलं आहे ते या लेवलवर मारलेलं आहे. तर तिथून इथपर्यंत एक खाली डाऊन साईड पडलेलं आहे, पण ते एक कसं आहे, रेंजमध्येच पडलेलं आहे, म्हणजे असं इथलं इथं अप डाऊन करतच इथं आलेलं आहे. त्यानंतरनं जे अपसाईडचं मूव्हमेंट धरलं, मग प्राईज ॲक्शन देत मग असं वरच्या साईडला मूव्हमेंट केलेलं आहे. तर आपल्याला हे समजणार कसं, तर तुम्हाला काय करायचं आहे, ऑप्शन चेनमध्ये जायचं आहे ओके. ऑप्शन चेनमध्ये जायचं आहे. तर या ठिकाणी आता इथं मी काय करतो आहे, निफ्टीचं इथं चार्ट मी ओपन केलेलं आहे. या ठिकाणी निफ्टी 50चा इंडेक्स चार्ट ओपन केलेला आहे. तर आपल्याला इथं निफ्टीचंच ऑप्शन चेन ओपन करायचं आहे. जे इथं बघू शकताय, ऑप्शन चेनबद्दल जर डिटेल माहिती तुम्हाला माहीत नसेल, नवीन असेल, तर तुम्हाला या चॅनलवरती अवेलेबल आहे ऑप्शन चेनचं पूर्ण डिटेल माहिती ओके. तर इथं आपण आता वेगळी एक स्ट्रॅटेजी बघणार आहे. तर इथं तुम्हाला एकदम शेवटी खाली यायचं आहे, ओ वाय डाटा वगैरे बघायचं नाही. मध्ये मी दाखवलं तर तुम्हाला जे की तिथं तुम्हाला इथं ओ वाय डाटा बघायला सांगितलं होतं, जसं की इथं ओ वाय डाटा इथं कॉल साईडचा आहे. तर इथं आपण बघू शकतो, हे कॉल साईडचं चेंज इन ओ वाय बघायचं, किंवा त्याच्यामध्ये आपण बघितलं व्हॅल्यूम पण बघू शकतो ओके. तर म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला मी बघायला सांगितलं होतं. अशा प्रकारे चेंज इन ओ वाय बघा, किंवा म्हणजे व्हॅल्यूम बघा, किंवा इकडचं पुट साईडचं इथं ओ वाय डाटा बघायचं, किंवा त्याच्यामध्ये व्हॅल्यूम जे असतं ते बघायचं, हे तुम्हाला सांगितलं होतं. पण आज तुम्हाला मी काय सांगणार आहे, एकदम सर्वात शेवटी इथं खाली यायचं आहे. खाली आल्यावर तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे टोटल ओ वाय डाटा, हे बघायचं आहे. आता इथं टोटल किती आहे या ठिकाणी बघू शकता, 19,05,963 चेंज इन ओ वाय डाटा आहे. हां, इथं तुम्ही व्हॅल्यूमला पण एक कन्सिडर करू शकता, व्हॅल्यूमला पण बघायचं, म्हणजे तुम्ही हे केलं तर त्याच्यातून पण तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे हे मिळेल, ॲक्युरेसी मिळू शकते. कसं तुम्ही फक्त ओ वाय डाटा बघितलं आणि तुम्ही जर व्हॅल्यूम बघितलं, तर तुमची ॲक्युरेसी थोडंसं वाढून जाईल ओके. तर आता याच्यामध्ये दोन्हीमध्ये बघायचं काय आपल्याला, तर इकडे अगोदर आपण सुरुवातीला ओ वाय डाटा, टोटल ओ वाय डाटा बघायचा आहे, आपण स्ट्राईकवरचं बघायचं नाही आहे. तर टोटल ओ वाय डाटा काय आहे, 19,05,963. आणि इकडचं ओ वाय डाटा बघितलं तर इकडे किती आहे, 22,77,998. तर आता तुम्हाला विचारलं की दोन्हीमध्ये जास्त कुठला अमाऊंट आहे, तर इथं 19 लाख आहे, आणि या ठिकाणी इथं बघितलं तर 22 लाख आहे. तर इथं किती, 3 लाखानं प्लस आहे. कुठल्या साईडला, तर ह्या पुट साईडला 3 लाखानं जास्त आहे. मग इकडं काय, 3 लाखानं कमी आहे. मग आपल्याला काय करायचं, दिवसाचं जर ट्रेंड ओळखायचं असेल, तर या ठिकाणी ज्या साईडला पण कमी आहे ओ वाय डाटा, मार्केट त्या दिशेला जाऊ शकतंय. जसं की मी तुम्हाला सांगितलं की मार्केट इकडं 19 आहे, इकडं 22 आहे, तर कमी इकडचं आहे. मग इकडं कमी म्हणजे मार्केट वरती जाणार, आणि इकडं कमी असेल तर मार्केट खाली जाणार ओके. तर या दोन गोष्टी. तर आता इथं सिंपल काय दाखवतं आहे, इकडचं 19 लाखाचं जे आहे, आणि सकाळी हे 19 लाखात जे आहे त्याच्यापेक्षा कमी आहे, म्हणून काय होणार, आता मार्केट इकडून अपसाईडला जाणार. तर इथं आपण नीट बघितलं तर या ठिकाणी मार्केट वरतीच गेलेलं आहे. तर इथं बघितलं मार्केट इथून हे काय झालेलं आहे, एवढ्यापुरतं एक रेंज बनवलं आहे, सकाळी ओपन झाल्यापासून एवढं एक रेंज बनवलं आहे. पण शेवटीचं ओव्हरऑल जर बघितलं आपण, पूर्ण डेमध्ये बघितलं, दिवसामध्ये, तर ओव्हरऑल मार्केटचं ट्रेंड हे अप ट्रेंडच आहे. इथून इथपर्यंत मुवमेंट दिलेलं आहे अप ट्रेंडमध्ये. तर हे झालं एक प्रकारचं ह्याच्यामध्ये बघितलं आपण निफ्टीमध्ये. तर आता आपण अजून एक लक्ष देऊया, बँक निफ्टीमध्ये पण लक्ष देऊया ओके. तर तर बँक निफ्टीचं चार्ट ओपन करूया इथं ओके. तर बँक निफ्टीचं मी इंडेक्स चार्ट ओपन केलेलं आहे.
तर याच्यामध्ये बघा इथून काय झालेलं आहे 10 तारीख, जे की इथं बघताय 10 तारीख, 10 तारखेला इथून ओपन जे झालेलं आहे, ओके, तर इथून जे ओपन झालेलं आहे त्यानंतर बघू शकता फक्त अपसाईडचंच मुवमेंट झालेलं आहे. आणि आपण आता ह्याच्यामध्ये गेलं, ऑप्शन चेनमध्ये जे गेलं तर इथं वरती आपल्याला काय करायचं आहे, चेंज करायचं आहे. इथं जे निफ्टी दिलं आहे तुम्हाला याच्यामध्ये सिम्पल मी बँक निफ्टी ठेवतो आहे, ओके. तर इथं बँक निफ्टी आणि आपण इथं सेंटर स्ट्राईक लेवलला बघायचं नाही आहे, स्ट्राईक प्राईजला, तर एकदम सर्वात शेवटी यायचं आहे. सर्वात शेवटी आल्यानंतर नंतर बघितलं 31,75,539 आणि इकडे किती आहे 37,23,887. म्हणजे इथं पण काय झालेलं आहे, इथं 31 लाख आहे आणि इथं किती आहे 37 लाख आहे. म्हणजे इकडं 6 लाख एक्स्ट्रा आहेत, 6 लाख एक्स्ट्रा आहे आणि इकडं कमी आहे. कमी आहे म्हणजे काय, इकडं जाणार. नीट लक्ष द्या, ज्या साईडला पण कमी आहे मार्केट तिकडं जाईल. जर हे कॉल साईडचा डाटा जर कमी असेल तर मार्केट वर जाण्याचे चान्सेस आहे, पुट साईडचा डाटा कमी असेल तर मार्केट खाली जाण्याचे चान्सेस आहेत, ओके. चान्सेस आहेत काय म्हणतो मी, कारण की याच्यासाठी तुम्हाला पेपर ट्रेड करून कन्फर्मेशन घ्यावं लागेल की मी जे सांगतो आहे तशाच प्रकारे मार्केट मुवमेंट करतं आहे का, हे तुम्हाला समजून घेण्यासाठी पेपर ट्रेड करावं लागेल. बॅक टेस्टिंग तर आता मी तुम्हाला दाखवत आहे, पण पेपर ट्रेड म्हणजे लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही करू शकताय, ओके. कारण पेपर ट्रेड काय सांगतो आहे, कारण की व्हिडिओ मी फक्त एज्युकेशनल पर्पजच्याच हेतूने बनवतो आहे. बाकी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला फोर्स किंवा सल्ला समजून तुम्ही ट्रेडिंग करू नये, ते तुमची स्वतःची जबाबदारी असणार आहे, ओके. तर इथं काय झालेलं आहे या ठिकाणी, तर इकडं आपण ओव्हरऑल टोटल बघितलं 31 लाख आणि इकडं 37 लाख, म्हणजे कॉल साईडचा डाटा कमी आहे, कमी जिकडं तिकडं मार्केट. तर आता इथं बघितलं ह्याच्यावरती ऑप्शन चेनवरती, तर इकडं कॉल साईडचं कमी होतं म्हणून मार्केट वरती गेलेलं आहे. एकदम सिम्पल तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला फरक असा पण कळू शकतं. आता जर इथं बघितलं, हे आता डाटा आहे, OI डाटा आहे. तर आता OI डाटामध्ये काय होऊ शकतं, आता जर समजा आपण मॉर्निंगला मार्केट ओपन झालं, आता जर समजा एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, इथं 31,75,000 आहे आणि इकडे 37,23,000 आहे. आता जास्त कुठं आहे तर पुट साईडचा डाटा जास्त आहे, म्हणून आपण काय करतोय, कॉल साईडला बसतोय की ट्रेड मार्केट वरच्या साईडला देऊ शकतंय म्हणून. पण काय होऊ शकतं, कधी कधी मार्केटचं जर ट्रेंड चेंज व्हायचं राहिलं तर मार्केटमध्ये जर मुवमेंट बदललं तर त्या ठिकाणी काय होतं, डाटा ट्रान्सफर होत आहे, म्हणजे शिफ्ट होत आहे डाटा. डाटा शिफ्ट म्हणजे काय, आता इकडं कमी झालं आहे, ओके. मॉर्निंगला मार्केट ज्यावेळेस ओपन झालं आहे त्यावेळेस कॉल साईडला कमी डाटा आहे, पण मार्केट जर ट्रेंड चेंज केलं तर मार्केट पुट साईडचा डाटा जे आहे ते पूर्ण कॉल साईडकडे जाऊ शकतं आणि कॉल साईडचा डाटा जर स्ट्रॉंग झाला, शिफ्ट झाला, इकडचे सगळे बाहेर जर इकडे येऊन बसले आणि शिफ्ट झाला, ह्याला म्हणतात डाटा शिफ्ट होणे. इकडचे सगळे इकडे जर येऊन बसले तर इकडं लोड जास्त पडेल, इकडचं अमाऊंट जास्त वाढेल आणि इकडचं कमी होईल. मग त्यावेळेस मार्केट ट्रेंड चेंज करून खालच्या साईडला पण पडू शकते. म्हणजे काय, डाटा शिफ्टिंग पण होऊ शकतं. असं नाही की आज आपण बघितलं तर मॉर्निंग 9:15 जर बघितलं आपण, ज्यावेळेस अपडेट होत आहे 3-4 मिनटानंतरनं, तर त्यावेळेस आपण बघितलं की इकडे डाटा कमी आहे म्हणून आपल्याला वाटलं की मार्केट वरच्या दिशेला जाऊ शकते. पण तुम्ही अधूनमधून जर चेक केलात किंवा तुम्हाला एखादा कॅन्डलस्टिक पॅटर्न, एखादं जे ट्रेंड चेंज करते अशा प्रकारचं एखादं तुम्हाला कुठलं काय असं चित्र दिसलं चार्टवरती, तर तुम्ही त्या ठिकाणी जर ऑप्शन चेनचा डाटा बघितला ओव्हरऑल, तर याच्यामध्ये शिफ्ट झालेलं पण समजून येऊ शकतं आहे. जर शिफ्ट झालं असेल, इकडं डाटा स्ट्रॉंग होतं ते आता या साईडला झालं आहे आणि इकडं कमी झालं आहे असं वाटलं तुम्हाला पुढच्या साईडला, तर मार्केट ट्रेंड चेंज करून आपलं डायरेक्शन बदलू शकतं आहे, ओके. तर एकदम सिंपल आहे आणि जेवढं तुम्हाला ट्रेंड चेंज करेल तेवढं तुम्हाला जास्त, म्हणजे जेवढं डाटा जास्त अपोजिट राहील. आता जर समजा इकडं किती, आता 31 लाख आहे, एक्झाम्पल धरूया आपण, आता राऊंड फिगर एक 30 धरूया म्हणजे आपल्याला समजण्यासाठी. कॉल साईडचा डाटा आहे 30, ओके, 30 लाखचा आहे आणि इथं पुट साईडचा डाटा किती आहे, जर समजा इथं फक्त 32 लाख असेल तर ह्याच्यामध्ये डिफरन्स किती आहे, फक्त हे 2 लाखाचं डिफरन्स आहे. तर एवढं नाही पाहिजे, एवढ्यामध्ये आपण कन्फर्मेशन घेऊ शकत नाही. कन्फर्मेशन घेण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, तर इथं 32च्या ठिकाणी हा जवळपास आपण जर आता एक 50 म्हणलं तर ऑलमोस्ट जवळपास हे 50 म्हणलं, 30च्या 50 म्हणलं तर जवळपास एकदम फेस टू फेस, म्हणजे ॲक्युरेट तर नाही आहे, पण इथं जवळपास एक डबलच्या जवळपास येत आहे. म्हणजे 30पेक्षा 60 डबल होत आहे, पण इथं 50 म्हटलं तर त्या डबलच्या जवळपासच येत आहे. म्हणजे असं नाही की ॲक्युरेट असायला पाहिजे असं का नाही आहे, पण ह्याच्या मानानं इथं जर आपण बघितलं पुढ साईड डाटा डबल आहे किंवा ह्याच्यामध्ये 60 पण येऊ शकतं किंवा जर 70 आलं
तर 30च्या अपोजिट एकदम 70 म्हणलं तर फुल डाटा स्ट्रॉंग आहे आणि जितकं डिफरन्स राहील डाटामध्ये तितकं जास्त आपल्याला स्ट्रॉंग मजबूतीपणानं मार्केटमध्ये मुवमेंट बघायला मिळू शकतं. जसं की एक्झाम्पल दिलं, आता मार्केटमध्ये आपण कॉल साईडचा डाटा बघितलं फक्त 30 आहे समजा आणि इकडं डाटा किती आहे फक्त एक 40 आहे. फक्त किती 10 लाखाचं फरक आहे. इकडे 30 लाख आहे आणि इकडे 40 लाख आहे. फक्त 10 लाखाचं फरक आहे. मग ते 10 लाखामध्ये काय आहे एकदम मुवमेंट तेवढं स्लो जात असतं. म्हणजे एकदम डाटा कसं आहे मार्केटमध्ये मुवमेंट फास्ट नसतं. कारण की फक्त थोडंच डिफरन्स आहे OI डाटामध्ये. जर हेच इकडं 30 आहे आणि इकडं पूर्ण 70 राहिलं असतं तर ह्याच्यापेक्षा डबल इकडं राहिलं असतं. त्यामुळं ताकद इकडचं जास्त राहिलं असतं आणि या मानाने इकडं अर्ध्यापेक्षा खाली असल्यामुळं इकडचं मार्केट त्याच प्रकारे आपल्याला फास्ट मुवमेंट दिलं असतं. म्हणजे मुवमेंट एकदम स्ट्रॉंग दिलं असतं. असं नाही की इतकं स्लो गेलं असतं. हे जसं बघितलं एकदम स्लोली असं गेलेलं आहे. तर मार्केटमध्ये डाटा जर फुल अपोजिट राहील, पूर्ण डबल अपोजिट राहील तर त्या ठिकाणी डायरेक्ट अशा प्रकारचं मुवमेंट देत मार्केट एकदम अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड तुम्हाला ट्रेड त्या ठिकाणी बघायला मिळू शकतं. सिंपल समजलं. ज्या साईडला डाटा कमी इकडं जर समजा आता इथं 50 लाख आहे आणि इकडं जर समजा एक 60 लाख आहे तर मार्केट वरती जाऊ शकतं आणि इकडं 60 लाख आहे. ओके, एक मिनिट, इकडं कमी असलं तर वर जाऊ शकतं आणि जर समजा इकडं 50 लाख आहे ओके, एकूण इकडं 20 लाख आहे आणि इकडं जर समजा फक्त 5च लाख आहे तर इकडं कमी असल्यामुळं मार्केट खालच्या साईडला जाऊ शकतं. आणि ह्याच्यासोबत तुम्ही जर या व्हॅल्यूमला पण जर फोकस केलं, व्हॅल्यूमला जर पण बघितलं तुम्ही तर व्हॅल्यूममध्ये पण तुम्हाला समजून येईल की मार्केटचं कुठल्या दिशेला आहे. जर व्हॅल्यूम पण ह्या OI डाटाला सपोर्ट करत असेल तर अजून एकदम त्यातमध्ये बेस्ट आपल्याला रिझल्ट बघायला मिळेल. आता इथं बघितलं 23 करोडचा इथं व्हॅल्यूम आहे आणि इकडे किती आहे 22 करोडचा व्हॅल्यूम आहे. ओके, 22 करोडचा व्हॅल्यूम आहे. मग ह्याच्यामध्ये जास्त डिफरन्स नाही आहे, फक्त 1 करोडचाच फरक आहे. त्यामुळं हे पण काय तितकं म्हणजे 19-20 म्हणल्यासारखं जास्त डिफरन्स नसेल तर आपल्याला कन्फर्मेशन पण जास्त ॲक्युरेसी मिळणार नाही. जर डिफरन्स जास्त असेल, आता समजा इकडे 23 करोड आहे, इकडे जर 10 करोड राहिलं असतं आणि इकडे जर 23 करोडच राहिलं असतं, 22 करोडच राहिलं असतं तर ह्या 10 करोडच्या मानाने हे 22 करोड हे जास्त असलं असतं, पूर्ण डबलच राहिलं असतं. मग आपल्याला जास्तीत जास्त चान्सेस असले असते की वरच्या साईडचं मुवमेंट मार्केट धरणार, हे कन्फर्मेशन जास्तीत जास्त प्रमाणात झालं असतं. तर या अशा प्रकारे तुम्ही ह्या व्हॅल्यूमला पण कन्सिडर करू शकताय. एक तर तुम्हाला टोटल OI डाटा बघायचा आहे, त्या मानानं टोटल पुढचं OI डाटा बघायचा आहे. कुठलं जास्त आहे किंवा कुठलं कमी आहे ते बघायचं आहे. मग कुठलं कमी असेल, जर इकडचं कमी आहे तर मार्केट कॉल साईडला जाईल, इकडचं कमी असेल तर मार्केट पुट साईडला जाईल. आणि त्यासोबतच अजून एक कन्फर्मेशन म्हणजे तुम्ही व्हॅल्यूम पण बघू शकताय. तर व्हॅल्यूम पण त्या मानानंच राहिलं, त्यासोबतच सपोर्ट केला OI डाटाला तर आपण त्याच्यामध्ये पण नक्कीच हे करू शकतो आहे. जर इकडं OI डाटा स्ट्रॉंग आहे आणि इकडं जर हे स्ट्रॉंग आहे, व्हॅल्यूम स्ट्रॉंग आहे, तर दोन्हीमध्ये कन्फ्यूज होणार की सर इकडं OI डाटा स्ट्रॉंग दाखवा लागलं जास्त, इकडे हे स्ट्रॉंग दाखवा लागलं आहे, इकडं व्हॅल्यूम कमी दाखवा लागलं आहे तर इकडे हे कमी दाखवा लागलं आहे. तर अशामध्ये सिच्युएशनमध्ये तुम्ही काय करा, ट्रेडलाच कॅन्सल करून टाका. सीधं माझं सोपं सांगणं तुम्हाला, ट्रेडला कॅन्सल करून टाका. असे ट्रेड तुम्ही कन्फ्युजन ट्रेड घेऊच नका. इकडं OI डाटा कमी आहे आणि व्हॅल्यूम पण कमी आहे, इकडं OI डाटा जास्त आहे आणि व्हॅल्यूम पण जास्त आहे. म्हणजे काय, इकडं दोन्ही कन्फर्मेशन दिले, मार्केट वर जाणार तर तुम्ही कॉल साईडचा ट्रेड प्लॅन करू शकताय. आणि इकडे दोन्ही पण जर इकडं साईडला कमी असलं तर तुम्ही पुढ साईडचं ट्रेड प्लॅन करू शकताय. सिंपल स्ट्रॅटेजी आहे. समजले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, ज्याच्यामुळे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही या व्हिडिओमधून काहीतरी शिकचाल अशी मी अपेक्षा करून भेटतो पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड थँक्यू सो मच.